नमस्कार. तर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांकजी बावस्कर साहेब. तर आज ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आजचा विषय आहे तो म्हणजे शाळा शाळा आणि फक्त शाळा. तर या शाळेला नेमकं जबाबदार कोण, तर याविषयी आपण बोलणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इचलकरंजी परिसरामध्ये सरकारी शाळेची अवस्था काय झालेली आहे हे नागरिकांनी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार आम्ही हा व्हिडिओ नागरिकांसाठी आम्ही हा बनवत आहोत. तर त्यामध्ये जर बघितलं तर सर, सरकारी जी शाळा आहे त्याच्यातील विद्यार्थ्यांची संख्या ही कमी होताना आपल्याला दिसते. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण या सगळ्या विषयाची जर पार्श्वभूमी लक्षात घेतली तर इचलकरंजीमध्ये नगरपालिका शिक्षण मंडळ जे आहे ते 1964 साली स्थापन झालं. म्हणजे काय, जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा पूर्वी चालवत होतं शहरात, नगरपालिकेची एक आर्थिक सुबत्ता निर्माण झाल्याच्या नंतर या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या नगरपालिकेकडे वर्ग झाल्या आणि नगरपालिकेनं त्याचा सगळा हे करून तो कारभार चालवण्याची सुरुवात 1964 साली झाली. डिसेंबरच्या 1964 झाली. आणि पुढं आपण बघत गेलो तर साधारणपणे 2000 सालापर्यंत नगरपालिका हा नगरपालिकेच्या शाळांवर चांगल्या पद्धतीनं खर्च करत होती, गुंतवणूक करत होती, विद्यार्थी घडवण्याचं काम त्या ठिकाणी करत होती. नंतरच्या काळात मागच्या 15-20 वर्षात जर आपण बघितलं तर याच्यावरची नगरपालिकेचा बघण्याचा शाळांकडं दृष्टिकोन हा कमी झाला आणि त्यामुळं त्याच्यातली गुंतवणूक कमी झाली आणि गुंतवणूक कमी झाल्यामुळं सोयीसुविधांच्याकडं दुर्लक्ष व्हायला लागलं आणि सोयीसुविधांच्याकडं दुर्लक्ष झाल्यानंतर नगरपालिकेच्या शाळेमध्ये पाठवून आपला विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही, कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये त्या स्पर्धेमध्ये उतरू शकत नाही, अशी एक वेगळी भावना पालकांच्या मध्ये तयार झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला नगरपालिकेच्या शाळेतनं काढून खाजगी शाळेमध्ये घालायचं. नंतरच्या काळात अकॅडमी आली. ह्या सगळ्या ह्याच्यातनं ही प्रोसेस अशा पद्धतीनं सुरू झाली. मुळामध्ये ह्या सगळ्याला कारणीभूत नगरपालिका प्रशासन किंवा त्या काळातले जे कोणी राजकीय पदाधिकारी होते त्यांनी या गोष्टींकडं आणि शाळा चालवण्यांच्याकडं, बहुजनांच्या शिक्षणांच्याकडं लक्ष देणं आवश्यक होतं. ते थोडंसं कमी पडल्याच्या कारणानं मला वाटतं की आजची परिस्थिती अशा असल्या. जर तुम्ही बघितला तर आता 26 का 25 जून रोजी महापालिकेत सभा झाली, महासभा, आणि त्यामध्ये जवळजवळ सरकारी शाळेसाठी जर बघितलं तर 1,64,00,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. तर तसं जर बघितलं तर इचलकरंजीमध्ये सरकारी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 6,448. तर या 6,448 विद्यार्थ्यांना म्हणजे एक शालेय साहित्य देण्याच्या उद्देशाने 1,64,00,000 रुपये महासभेत मंजूर करण्यात आली. तर त्याची अजून पूर्तता झालेली आपल्याला दिसत नाही. आता पावसाळा झाला तरी अजून मुलांना रेनकोट मिळाले नाहीत. तर याला नेमकं कारणीभूत कोण आहे किंवा याकडे कसं बघितलं पाहिजे? नाही, याच्यामध्ये मी आपल्याला मगाशी म्हणालो त्याप्रमाणे मी स्वतः 1996 साली शिक्षण मंडळाचा सभापती होतो. 96 ते 99 हा 3 वर्षाचा माझा कालावधी होता आणि त्या काळामध्ये जवळपास 3 कोटी रुपयाचं बजेट त्यावेळी होतं नगरपालिका शिक्षण मंडळाला. त्यावेळेच्या शाळा तुम्हाला पण माहिती असेल की त्यावेळी 56 नगरपालिकेच्या शाळा होत्या. आज ज्या सुसज्ज इमारती आहेत ते त्या काळामध्ये त्या उभारलेल्या, त्याच्यापूर्वीच्या काळामध्ये उभारलेल्या इमारती आहेत. आणि हे 3.5 ते 3.5 कोटी रुपये विद्यार्थ्यांच्यावर शैक्षणिक साहित्य, त्यांना गणवेश त्या काळामध्ये 2 दिले जायचे, प्रत्येक विद्यार्थ्याला 2 गणवेश दिले जायचे. उर्दू शाळासुद्धा 7 होत्या, त्याही अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि नेटकेपणानं चालत होत्या. आणि ह्याच्यावरचा खर्च मात्र नंतरच्या काळात कमी होत गेला. आता फक्त कागदावरची स्कीम राहिल्या. आता हे तुम्ही सांगायला 1,64,00,000 रुपये कागदावर उतरून त्यांनी बजेटमध्ये धरले, पण हे प्रत्यक्षात विद्यार्थ्याला कधी मिळतं हे आज सांगता येत. तुम्ही जसं म्हणला की तुमच्या काळामध्ये 3 कोटी रुपये बजेट होतं नगरपालिका असताना, मग महानगरपालिका असताना हे बजेट एवढं कमी कसं काय आलं? बजेट ह्याचं वाढवणं गरजेचं आहे. त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत शाळा सुरू झाल्याबरोबर 14 जूनला पहिल्या दिवशी मुलांच्या हातामध्ये पुस्तकं पडली पाहिजे, गणवेश मिळाले पाहिजे. त्यावेळी तुम्ही त्या ह्याच्यामध्ये होता नगरपालिकेत, त्यावेळेला शाळांची संख्या होती 56 शाळा होत्या, पण आता ती संख्या 33 वर आलेली आहे, बरोबर. आणि 33 शाळांची जर आपण अवस्था बघायला गेलो तर अक्षरशः तिथं आपल्याला उभंही राहता येणार नाही अशा परिस्थितीत त्या शाळा आहेत. आणि तरी सुद्धा विद्यार्थी त्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. पण आता असं काय केलं पाहिजे की त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवली पाहिजे? संख्या वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
शिक्षकांनी सुद्धा याच्यामध्ये आपलं पूर्ण योगदान देऊन काम करणं आवश्यक आहे. नाही, आता तुम्ही मुलांच्या- जसं शिक्षकांनी म्हणजे यात पूर्ण योगदान देऊन काम करणं तुम्ही जे म्हणताय, आम्ही 14 ऑगस्टच्या दरम्यान अनेक इचलकरंजीतल्या सरकारी शाळांमध्ये आम्ही व्हिजिट केली, म्हणजे एक चाचपणी केली की काय नेमकं तिथं करते. तर तिथल्या अक्षरशः म्हणजे अवस्था जर बघितलं त्या शाळेची, तर ते मुलांना स्वच्छता करायला लावत होते. त्यानंतर तिथली म्हणजे बाथरूमची अवस्था तर एकदम बिकटच होती. अनेक वर्ग तिथले पडलेले आम्हाला दिसले. मग ते जेव्हा आम्ही त्या शिक्षकांच्या बद्दल बरोबर बोललो तिथं, तर त्यावेळी त्यांनी असं म्हणलीत की शाळा चालणे आत्ता आम्हाला अवघड झाले, कारण आमचे विद्यार्थी प्रायव्हेट हायस्कूलकडे वर्गीकरण केले जात आहेत किंवा प्रायव्हेट हायस्कूलचे विद्यार्थी अकॅडमीकडे वर्गीकरण केले जात आहेत. तर त्यांनी हा एक मुद्दा मांडला. त्यासोबतच ते असं म्हणतायत की इथं शाळा चालत असताना सगळे आम्ही सुविधा सगळ्यात देतो म्हणतात, पण प्रत्यक्षात तशा सुविधा आम्हाला पुरवल्या जात नाहीत. आणि त्याशिवाय एक शिक्षक असे पण म्हणलेत की आम्ही 5-6 जण एक 5-5 हजार 4-4 हजार काढून कुठे शाळा चालू राहावी म्हणून आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, तेच मुळामध्ये मी आपल्याला म्हणालो त्याप्रमाणे नगरपालिका आज महानगरपालिका झाली. महानगरपालिका झाल्यानंतर कारभारात अधिक सुधारणा होणं आवश्यक होतं. शिक्षणाकडे अधिक लक्ष देणं आवश्यक होतं. शिक्षकांच्या काय समस्या आहेत त्या समजून घेणं आवश्यक होतं. इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत, पायाभूत मूलभूत सुविधा ज्या शाळांना देणं आवश्यक आहे, तिथं स्वच्छता गृह स्वतंत्र पाहिजे, तिथं पोषण आहारचं तुम्ही साहित्य देतात तर असाल तर तुम्ही तिथं स्वयंपाकघर व्यवस्थितपणानं नेमकेपणानं केलं पाहिजे. शाळा नीटनेटक्या रंगरंगोटी त्याची व्यवस्थितपणानं झाली पाहिजे. शाळावरचा पायाभूत सुविधावर जो होणारा खर्च आहे तो खर्च होताना दिसत नाही. कालच एक वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती की अजूनही शाळा गळक्यात तशाच आहेत. त्याच्यावरचं बजेट धरलं, परंतु त्याच्या कामाची सुरुवात अजून झाली नाही. मग हे का होत नाही? ह्याच्यामध्ये मग शाळेमध्ये खर्च केल्यानंतर तिथनं परतावा आपल्या खिशात काही भेटत नाही आणि म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्ष होतंय का, हाही प्रश्न याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. किंवा शाळेमध्ये गुंतवणूक केली तर त्याचा आपल्याला काय फायदा, अशा पद्धतीची जी एक मानसिकता आहे. किंवा बहुतांशी जे त्या ठिकाणी पदाधिकारी नगरसेवक आहेत ह्यांची मुलं असतील किंवा अधिकारी असतील, यांची मुलं सुद्धा खाजगी शाळेमध्येच जाणारे आहेत. त्यामुळे या शाळांच्याकडे, नगरपालिकेच्या शाळांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय निम्न स्तरावरचा आहे, खालच्या स्तरावरचा आहे. ह्या दृष्टिकोनात जोपर्यंत तुमच्यात बदल होत नाही तोपर्यंत या शाळा सुधारणार नाही. पालकांमधून आलेला एक मुद्दा तुम्हाला मी तुमच्याशी चर्चा करते की हे जे आपले नगरसेवक आहेत आत्ताचे, त्या नगरसेवकांची जर मुलं महानगरपालिकेच्या मालकीच्या शाळेत जर गेली तर त्यांची परिस्थिती, त्या शाळांची परिस्थिती सुधारेल. जर तुम्ही तुमच्या मुलांना त्या शाळेत घालत मी नाही तर आम्ही का घालू? आता मी तुम्हाला तेच म्हणालो की अधिकारी असतील, नगरसेवक असतील, यांचा जर शाळेबद्दल नगरपालिकेचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर त्यांची मुलं आमची मुलं आमच्या या शाळेमध्ये घालतोय. आणि मग ते बघितल्यानंतर तर लोकांच्या मानसिकतेवर आपोआप त्याचा परिणाम, सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मी स्वतः नगरपालिकेच्या शाळेमध्ये 2 नंबर शाळेमध्ये शिकलो, 1 नंबर शाळेमध्ये शिकलो आणि आमचं काही शिक्षण ते वाया गेलं नाही. आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज समाजकार्यामध्ये काम करतोय, लोकांशी संबंधित असणाऱ्या विषयांवर काम करतोय. 10 वर्ष आम्ही नगरसेवक म्हणून अत्यंत प्रभावीपणानं नगरपालिकेमध्ये या सगळ्या शिक्षणाच्या प्रश्नांची चर्चा आम्ही सभागृहामध्ये करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आमचं शिक्षणसुद्धा नगरपालिकेच्या शाळेमध्येच झालं आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या शाळा या दुय्यम दर्जाच्या, तिय्यम दर्जाच्या असा एक दृष्टिकोन तयार करण्याचा एक मानसिकता जी तयार झाली आहे ती मानसिकता बदलणं आज आवश्यक आहे. आता इचलकरंजी परिसरात एवढ्या अकॅडमीची संख्या वाढलेली आहे, तर याच्याकडे तुम्ही काय दृष्टीने बघताय? नाही, त्याला मुळामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीकडं केवळ नगरपालिका ह्याच्यामध्ये दोषी नाही. केंद्र सरकारचा दृष्टिकोन जो आहे तो शिक्षणाकडे बघण्याचा अत्यंत दुय्यम दर्जाचा दृष्टिकोन आहे. बहुजनांच्या मुलांनी शिकूच नये, पुन्हा एकदा मनुस्मृतीचा जो विचार आहे की फक्त वरच्या वर्गातल्या लोकांनी शिकावं आणि खालच्या लोकांनी शिकूच नये, ती जी मानसिकता पूर्वीच्या काळामध्ये होती, काहीच लोक शिकत होते आणि अनेकांना शिकता येत नव्हतं. तर तशा पद्धतीची व्यवस्था पुन्हा एकदा निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे आणि त्याला मग ते आपोआप सगळं केंद्र सरकार आलं, राज्य सरकार आलं, नगर परिषद आली, जिल्हा परिषद आली, हे सगळं अशा पद्धतीनं ते झिरपत हा विचार यायला आहे. त्यामुळं बहुजनांच्याकडे शिकण्याचा बहुजनांनी शिकावं असं जर वाटत असेल तर शिक्षणाच्या धोरणामध्ये आमूलाग्र बदल होणं हे आवश्यक आहे आणि तो केंद्र सरकारनं केला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे,
ही भूमिका गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. पण आज आम्ही संबंध जगभरामध्ये आमची अर्थव्यवस्था ही 4थ्या क्रमांकाची आहे म्हणून डांगोरा जरी खोटा पिटत असलो तरी आमचा 2.5% सुद्धा शिक्षणावर, प्राथमिक शिक्षणावर खर्च होत नाही, हे वास्तव आहे आणि हेच याचं मूळ आहे. सर, आता आपण बघतोय की ज्या महानगरपालिकेच्या मालकीच्या शाळा आहेत त्या भाडेतत्वावर काही खाजगी कंपन्यांना दिल्या गेल्या आणि त्या शाळा आता फर्स्ट रँकला आहेत. त्यांच्या फी पण भरपूर आहेत, म्हणजे 10-15 हजार रुपये, आणि ती प्रत्येक वर्षी 1% वाढते. मग तीच सोयी सुविधा आपण महानगरपालिका आपली का देऊ शकत नाही पालकांना? मी तेच आपल्याला सांगतोय की नगरसेवक मंडळी आहेत, त्यांच्या कुणाच्या तरी ओळखीनं अशा पद्धतीचे प्रस्ताव हे नगरपालिकेमध्ये येत असतात की ती इमारत रिकाम्या आहे, ह्या इमारतीतले अमुक वर्ग रिकामे आहेत, ही इमारत अखंड रिकामी आहे. अशा अनेक इमारतींच्यावर आजही लोकांचा डोळा आहे. मध्यंतरी पण तुम्ही आमदार प्रकाशांना असताना सुद्धा त्यांनी प्रस्ताव ठेवला होता नगरपालिकेसमोर की शाळा मला चालवायला द्या, मी त्या तिकिटीच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न करतो किंवा चालवतो. हे जे आहे हे भांडवलीकरणाच्या भांडवलदारांच्या हातात सगळं सुपूर्द करायचं आणि नगरपालिकेचा किंवा महानगरपालिकेचा अंग त्यातनं काढून घ्यायचं, म्हणजे गुंतवणूक शून्य झाली, त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक नाही. अशा बाबीवर जर मानसिकता तुमची असेल तर कधीही नगरपालिकेच्या शाळा या सुधारणार नाहीत आणि त्याचा परिणाम शाळा ओस पडल्या की त्याच्यावर लक्ष ठेवणारी मंडळी लपून बसलेली आहे आणि ती मग खाजगी शाळा त्या ठिकाणी सुरू करतात. आणि मग एकाच इमारतीत आज तुम्हाला अनेक ठिकाणी चित्र असं दिसेल की एकच इमारत आहे, एकच कॅम्पस आहे, एका ठिकाणी नगरपालिकेची शाळा चालू आहे, एका ठिकाणी तुम्हाला खाजगी शाळा दिसेल. मग त्या खाजगी शाळेचं वैभव, तिथं मिळणारं शिक्षण, तिथं हजर असणारा शिक्षण, तिथं योगदान देणारा शिक्षण, त्यातला फरक आणि आमच्या ह्याच्यातला फरक ह्या आमच्या गोरगरीब मुलांच्या पालकांच्या लक्षात आला की मग आमचा देखील पालक त्या मुलाला उचलतोय आणि खाजगी शाळेत घालतोय. हे वास्तव. सरकारची एक योजना आहे आरटीई, राईट टू एज्युकेशन. सर, त्यामध्ये की नाही असं सांगितलं गेलं की जे पालकांची म्हणजे परिस्थिती नाही आहे, ज्या पालकांची 25% त्यांना प्रवेश मोफत दिला पाहिजे. पण त्याच्यावर आता सर असं आहे की आपण जो मराठी माणूस आहे त्यांचं तिथं ऍडमिशनच होत नाही सर. म्हणजे ते म्हणतात की लॉटरी पद्धतीनं आम्ही ती योजना घेतोय, पण खरं म्हणजे सर ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये गुप्ता, शर्मा अशा ज्या आडनावांची मुलं आहेत त्यांचंच आरटीतून ऍडमिशन होते. तर यामागे नेमकं काय कारण असतं? नाही, हे राईट टू एज्युकेशन हा एका वेगळ्या UPA गव्हर्नमेंट ज्यावेळी कार्यरत होतं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलेला हा कायदा आहे की राईट टू एज्युकेशन म्हणजे प्रत्येक मुलाला, जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला 0 ते 14 वयोगटातल्या त्याला मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार घटनेच्या 45व्या मार्गदर्शक तत्वामध्ये घातला होता. त्यावेळी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं तयार नव्हतं, त्या कारणानं आपण मार्गदर्शक तत्वात ते घातलं, कायदा त्याचा केला. परंतु तो कायदा करण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंगांनी केलं आणि ज्यावेळी त्याचं कायदा होऊन राज्यसभेत आणि सर्व विधानसभांच्या मध्ये मंजूर होऊन त्याच्या अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या काळामध्ये सरकारमध्ये सत्तांतर झालं आणि केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि हा कायदा पातळ करण्याचं काम, त्याचा परिणाम शून्य होण्याचं काम या सरकारनं त्या ठिकाणी केलं. प्रत्यक्षामध्ये आरटीईच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला जो विद्यार्थी त्याच्या घरामध्ये राहत असेल त्या क्षेत्रातल्या जवळपासच्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या शाळेत त्याला प्रवेश देणं तुम्हाला बंधनकारक आहे. परंतु असं आज होत नाही. शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडनं टाळाटाळ केली जाते, जाणीवपूर्वक कागदावरची स्कीम आहे अशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्याला टाळणं केलं जातंय आणि त्याच्यामध्ये 25% जरी आपण हे ठेवलं असले, प्रवेश ठेवले असले तरी तेवढी त्याची पूर्तता होत नाही. हे आज वास्तव आहे. आणि कायदा पातळ करण्याचं काम, कायदा निष्प्रभ करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं या ठिकाणी. आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे या सरकारी शाळा सुधारण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारी शाळा सुधारण्यासाठी सरकारनं याच्यातली गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे. शिक्षकांच्या मध्ये गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे. मी आपल्याला मगाशी म्हणालो त्याप्रमाणे 96 ते 99च्या काळामध्ये आम्ही शिक्षकांना सुद्धा वैयक्तिक कर्ज, मग घर बांधणीसाठी असेल, वाहनासाठी असेल, हे आम्ही त्यावेळी देत होतो.
आणि ते पैसे प्रामाणिकपणानं त्या पतसंस्थांमध्ये परताव्याच्या माध्यमातून जमा होत होते. आज त्या सगळ्या स्कीम बंद झाल्या. तर अशा अनेक पद्धतीच्या स्कीम शिक्षकांच्यासाठी असतील, विद्यार्थ्यांच्यासाठी असतील, इमारतींच्यावर गुंतवणूक असेल, ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर पैसा खर्च करणं आवश्यक आहे. तो सरकारनं केला आणि दर्जात्मक आणि गुणात्मक शिक्षण देण्याचं काम जर केंद्र सरकारनं त्या ठिकाणी एक धोरण म्हणून अवलंबण्याचं जे 2020ला शैक्षणिक धोरण झालं, ते केवळ भांडवलदारी शिक्षण पद्धतीला अनुकूल अशा पद्धतीचं आहे. हे सर्वसामान्य पाल्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. बहुजनांची आणि गोरगरिबांची मुलं इथं शिकली पाहिजेत. या दृष्टिकोनामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत या व्यवस्थेमध्ये सुधारणा होणार. तर आज आपल्यासोबत शशांकजी बावस्कर साहेब आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी शाळा या विषयावर मुक्त संवाद आपल्यासोबत आणला. त्याबद्दल साहेबांचे धन्यवाद.